नमस्कार. मी राजेश्री निकम साळवे. या नवीन वर्षात माझी एक नवीन मालिका येते सन टीव्ही मराठीवर. तू अनोळखी तरी सोबती. या मालिकेत मी कविता पुरोहितचं काम करते, म्हणजे हिरोईनची आई. राजश्रीताई, पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. प्रत्येक मालिका तुमच्या वेगवेगळ्या असतात आणि आईचं कॅरेक्टर म्हणजे प्रेक्षकांना भावतोय. काय सांगाल की हे कॅरेक्टर प्रेक्षकांना कसं पाहायला मिळणार आहे? हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं की माझ्या भूमिका प्रेक्षकांना भावतात आणि तुम्ही मला प्रतिक्रियाही देता, प्रेक्षक देतातही प्रतिक्रिया मला. आणि ही भूमिका खरंच थोडी वेगळी आहे, कारण आत्तापर्यंत तुम्ही मला आई म्हणजे मी निगेटिव्ह केलेले आहेत, पण ते आत्या काकू या भूमिकेत केले आहेत. पण आईच्या जितक्या भूमिका केल्या ते मी तितक्या सोज्वळ किंवा काळजी घेणारी, खूप प्रेमळ, कुटुंबासाठी लढणारी अशा भूमिका केल्या आहेत. पण ही कविता पुरोहित थोडी वेगळी आहे. खूप देव भक्त आहे, देवावर विश्वास ठेवणारी, तसंच अपशकून शकून ह्यावर सुद्धा विश्वास ठेवणारी आहे. तिला आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. कुटुंबात असं काही एक घटना आहे, एक व्यक्ती आहे की तिला ती आवडत नाही आणि त्यासाठी ती खूप त्रागा करते, कटकट करते. त्यामुळे ती थोडीशी ग्रे आहे. तर ही खूप लेयर्स आहेत माझ्या कॅरेक्टर्सला. तर तुम्ही नक्की ह्या सिरियल बघाल तेव्हा ह्या सगळ्या लेयर्स तुम्हाला कळते. बरं ताई, आईची भूमिका जरी करत असाल तरी वेगवेगळे छटा तुमच्या पाहायला मिळतात प्रत्येक वेगवेगळ्या मालिकांमध्ये. हां, हां. सो ही मालिका जेव्हा तुमच्यापर्यंत आली, हो म्हणायचं काय कारण होतं? कारण प्रत्येक वेळी तुम्ही पण असेल ना की अशी अशी भूमिका असेल किंवा हे थोडं चेंजेस असेल तर मी ॲक्सेप्ट करेल, असं तुमचं काही आहे का? नाही, नक्कीच आहे. एकतर एक मालिका संपली की दुसरी मालिका येतेच आणि सध्या आईच्याच भूमिका येत असल्यामुळे एक थोडं असं झालं होतं मला की अरे, परत मुलीचीच आई आहे, परत तीच भूमिका करायची का? पण जेव्हा मला ती गोष्ट ऐकवली आणि ती भूमिका सांगितली आणि त्यातला हा एक जॉनर सांगितला, तेव्हा तो मला खूप इंटरेस्टिंग वाटला. कारण आपलीच मुलगी, जिला जन्म दिलाय, तिच्यावर राग करणं इतकं सोपं नाही आहे ते. कारण आपलं एक पोटचं बाळ असतं, त्याच्याबद्दल आईला नेहमी प्रेमच असतं. पण तरी असं काय आहे की तिला कारण एक सावत्र आई असली असती तर तो जॉनर सहज होता माझ्यासाठी प्ले करायला. पण हा वेगळा जॉनर आहे. तर फार मी सांगणार नाही भूमिकेबद्दल, पण त्यामुळे मी हो म्हणाले. आणि मुळात एक तर प्रोडक्शन हाऊस चांगलं, चॅनलही अप्रोच झालं, त्यामुळे तेही, कारण त्यांची एक मालिका केली होती. लेखक चांगले आणि डिरेक्टर जे.पी. पवार, म्हणजे जयंत पवार, त्यांच्याबरोबर मला काम करायचं होतं. कारण त्यांच्या मालिका मी पाहिल्या होत्या आणि ते जे बारकाव्याने काम करतात ना, म्हणजे इतके वर्ष काम करून सुद्धा तुम्हाला काहीतरी नव्याने सापडतं आणि तुमच्यात काहीतरी एक अपग्रेड होताय तुम्ही, त्याची एक संधी मिळते तुम्हाला, तेव्हा तर मग काय मजाच येते. नक्कीच ताई, आपल्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी आई स्पेशलच असते. तुम्ही काय सांगाल ताई, की तुमच्यासाठी आई म्हणजे तुमच्या आईबद्दल काय सांगाल? आता जर त्या म्हणजे ही जर मालिका वेगवेगळ्या आईचे रूप तुम्ही आई बघत असेल, हां. सो ते काय वेगळेपणा त्यांना जाणवत असेल किंवा तुमच्या आईबद्दल तुम्ही काय सांगाल? माझ्या आईबद्दल सांगायचं तर माझ्या आईने खूप स्ट्रगल केलं, म्हणजे तिने आणि मिळून मी खूपच आयुष्यात स्ट्रगल केली आहे. खूप वेगळं लाईफ जगलो आहे आम्ही, कारण दोघींसाठी ते फार सोपं नव्हतं. त्यामुळे माझी आई तर माझ्यासाठी देवच आहे. म्हणजे कोणालाही असतं, पण माझ्यासाठी खरंच माझी आई देव आहे, कारण तिने खूप सहन केलं आयुष्यात आणि मला वाढवले. पण माझ्या आयुष्यात फक्त माझी जन्मदात्री आई नाही आहे. मला घडवणाऱ्या 3 संस्था आहेत. बालिकाश्रम, हिंगण्याची महर्षी कर्व्यांची शाळा आणि श्रद्धानंद महिला आश्रम. ह्या 3 संस्थांमध्ये मी शिकले. ह्या 3 संस्थांनी मला वाढवलंय. माझं बालपण, म्हणजे मी 20 वर्षाची होईपर्यंत ह्या तिन्ही संस्थांमध्ये मी वाढलेली आहे. त्यामुळे आई ही एक वेगळी कल्पना आहे माझ्यासाठी. मी जेव्हा लहान होते तेव्हा ज्या संस्थेत होते बालिकाश्रममध्ये, तिथे विजया चिटणीस म्हणून आमच्या सुप्रिटेंड होत्या. पण त्या नुसत्या सुप्रिटेंड नव्हत्या, आम्ही त्यांना दीदी म्हणायचो. त्यांनी खूप चांगले संस्कार केले म्हणून मी आज आहे. तर जन्म देणारी आईच असायला पाहिजे असं काही नाही, असं माझं मत आहे. तरी सुद्धा ताई असं असतं ना, की आपली आई आपल्यासोबत असावी. आता तुम्ही सांगितलात, की लहानपणापासून तुम्ही 3 संस्थेमध्ये हां. वाढलेला आहात. सो त्यावेळेला असं तुम्हाला फील होत होतं का, की आई असावी सोबत किंवा काही झालं तरी आपलं सुख-दुःख आपल्या आईसोबत शेअर करायचं आहे? काही कंडिशन असतात, की किंवा काही कामं असतील, की आईला थोडं वेगळं राहावं लागतंय. पण अशा मोमेंट कशा होत्या तुमच्यासमोर? नाही, त्या कठीण होत्या खरंच, नाही असं म्हणणार नाही मी. कारण शाळेत गेले किंवा मी संस्थेत होते, पण शाळेत गेल्यानंतर आई-वडिलांबरोबरच्या त्यांच्या कथा किंवा आपण
पुस्तकात वाचतो, टीव्हीत बघतो. तेव्हा जेव्हा मी संस्थेत होते मला असं वाटायचं की माझी पण आई आहे, मला पण आईच्या कुशीत झोपायचंय. पण ती सोय माझ्यासाठी नव्हती परिस्थितीमुळे. तर ती मी आईपासून तर जवळ-जवळ वयाच्या 20 वर्षापर्यंत 3 वर्षापासून ते 20व्या वर्षापर्यंत लांबच राहिली आहे. त्यामुळे आई काय असते, काय असायला पाहिजे आणि आई नसताना काय दुःख असतं हे मी खूप अनुभवलं. तरी ताई आता जर ह्या मालिका जेव्हा बघताय की हं, हं. वेगवेगळ्या तुमच्या छटा दिसतात. सो हं. आईने पाहिलं असतं तर काय वेगळं म्हणजे असं स्पेशली कॉम्प्लिमेंट मिळाली असती नाही, मुलीला? माझी आई मला नेहमीच कॉम्प्लिमेंट्स देते. जेव्हा माझ्या मालिका बघते आणि अ, तेव्हा ती मला सांगतेच. पण मी जेव्हा प्रत्यक्ष जगतेय ना, तेव्हा सुद्धा आई मला कॉम्प्लिमेंट देते. जेव्हा मी माझ्या मुलाला वाढवते. कधी-कधी म्हणते, "अरे हो, हा प्रसंग मला पण आला होता, पण तू ह्या पद्धतीने सॉल्व्ह केलास आणि मी पण त्या पद्धतीने सॉल्व्ह केला असता तर." असं एकदा माझी आई मला म्हणालेली. फार गोष्ट मी ही वन लाईन सांगते तुम्हाला, की त्या ज्या लहानपणी मी मिस केल्या आईकडनं, त्या मी माझ्या मुलाला करू देत नाही, एक आई म्हणून, की मी त्यावेळेला बरोबर मुलाबरोबर असते. कारण त्याचं महत्त्व मला जास्त माहिती आहे. बरं ताई याच्यामध्ये सुद्धा अंबर आणि योगिता आहे. सो हं. कोणाची सगळ्यात जास्त गट्टी तुमची जमलेली आहे? कारण प्रत्येक वेळी म्हणजे वेगवेगळं पात्र आणि वेगवेगळे कलाकार असतातच सोबत. सो इथे अनोळखी कोण आहे आणि सोबती कोण आहेत? अंबर आणि मी आधी एक मालिका केली आहे. त्यामुळे आम्ही तेव्हा अनोळखी म्हणजे फार ओळखीचे नव्हतो. पण आता बहुतेक सोबती असू. योगिता तर अनोळखीच होती माझ्यासाठी. तर ती आता सोबती आहे. कारण आता आमचेच सीन जास्त असतात. जरी खूप रागा करणारे किंवा मला ती आवडत नाही असं असलं तरी आम्ही रूम एक शेअर करतो. त्यामुळे जे काही लाड करायचे असतात ते मी तिच्या रूममध्ये करते. मला सेटवर नाही करता येत. बरं ताई सेट सुद्धा खूप सुंदर आहे. काय सांगाल की तुम्ही अशा चाळीतल्या घरामध्ये वगैरे इथे राहणं वगैरे झालंय का? किंवा त्या आठवणी तुमच्या काही नाही, प्रेक्षकांना नाही. शेअर माझ्या करा? आहेत ना. कारण मी माझ्या 23व्या वर्षी मीच एक घर घेतलं. ते चाळीतच घेतलं होतं स्वतःचं. आणि मी तिथे एकटी राहत होते. माझी आई संस्थेत जॉब करत होती. त्यामुळे मला एकटीलाच राहावं लागायचं. आणि त्यामुळे मला त्या माहोलची सवय आहे. जवळ-जवळ एक साधारण 7-8 वर्ष मी त्या एकसरच्या चाळीत राहिलेली आहे. आणि तिथे जे बॉन्डिंग आहे ना, ते आत्ता सध्या तुम्ही 2 BHKच्या फ्लॅटमध्ये राहिलात तरी ते बॉन्डिंग मिळत नाही. कारण प्रत्येकाचं दार बंद असतं. पण तिथे जे मी एन्जॉय केलंय ते मी फ्लॅट सिस्टीममध्ये मी नाही. मी खूप मिस करते ते. मला आठवतं की माझा ॲक्सिडेंट मी घर घेतलं आणि 3 महिन्यात माझा ॲक्सिडेंट झाला होता. तसं बघायला गेलं तर माझी फारशी कोणाशी ओळख नव्हती. पण जेव्हा मला हॉस्पिटलमधून घरी आणलं आणि माझ्या आईला जॉबला जावं लागत होतं, तेव्हा मी एकटीच असायची. तेव्हा अख्खी चाळ म्हणजे जवळ आमच्या चाळीत एक 23 घरं होती. 23 घरातून मला सकाळचं जेवण वेगळ्या घरातून यायचं, संध्याकाळचं जेवण वेगळ्या घरातून यायचं. मला काही हेल्प पाहिजे असेल तर कोणी धावून यायचं. जेव्हा थोडी मी बरी झाले तेव्हा मी त्यांना म्हटलं की आता आर्थिक काहीतरी मला शोधायला पाहिजे. तर मी म्हटलं मी ट्युशन्स घेऊ शकते. तर जवळ 23 घरातली सगळी मुलं माझ्याकडे येऊन बसायची. म्हणजे जे बॉन्डिंग असतं ना ते ते तुम्हाला दुसरीकडे कुठे नाही मिळत. नक्कीच आणि ताई. त्यातल्या काही गोष्टी मला इथे परफॉर्म करताना खूप मदत होते. नक्कीच तो एकोपाच आपल्याला करेक्ट. लाईफटाईम लक्षात राहणारा आणि तो असतो. आता मिस झाला. तो एकोबा, तर एकत्र येणं, एकत्र सण साजरं करणं, कोणाच्याही घरात काही फंक्शन असो, आपण जाऊन मदत करणं, आपल्या घरासारखं ते आता थोडंसं मिस करते. हो, म्हणजे तो बरं जन्माला आला तोपर्यंत तर मी दुसरं नवीन घर घेतलं, चांगलं घर घेतलं होतं. ती माझी इच्छाच होती. त्यामुळे तो जन्माला चाळीत नाही आला. तो आम्ही जेव्हा व्यवस्थित 2 BHK घर घेतलं तेव्हाच तो जन्माला आला. पण मी कुठे रुटेड आहे, ते मी त्याला नक्कीच दाखवायला गेले होते. सुरुवातीला ते नाही आवडलं त्याला, कारण तो त्याने ते बघितलंच नव्हतं. पण जसं-जसं मी त्याला घेऊन जायची, त्या लोकांशी ओळख करून दिली आणि मग नंतर त्याला दोघातला फरक जाणवायला लागला, तेव्हा त्याला तेही आवडायला लागलं. पण तो बेसिकली हां, मी रेडी असेन. मी लोकांबरोबर राहायला रेडी असेन, पण बाकीच्या ज्या सुविधा तिथे नाहीयेत, त्या सुविधा मी घरात एन्जॉय करूनच तिथे जाईन. मी प्रामाणिकपणे सांगते. कारण त्याच्यासाठीच आपण एवढी धडपड केली आहे आणि राहतोय. पण माणसं, मी आजही चाळीत जाते. आज कोणीही मला पूजेला बोलवो, काही असो, माझं अजूनही त्या लोकांशी ओळख आहे. नातं अजूनही मी जपून ठेवलेलं आहे. कारण तिकडे एक माझी मंजू आंटी होती, जी मी नाटकाला जाताना मी उठून जायची, पण माझा नाश्ता, बेड सगळं माझं घर आवरायची. त्यामुळे एक जे म्हणतो ना आपण, जे इथे आहे ना, ते कधी जात नाही. तर ती चाळ माझ्या इथे आहे. त्यामुळे मी आजही चाळीत जाते. आजही त्या लोकांशी माझं नातं आहे आणि मुलालाही मुद्दामून तिथे नेते. कारण
आईला हे सहज नाही मिळालंय. आई इथून इथे आलेली आहे हे कळण्यासाठी. नक्कीच रक्ताच्या नात्यापेक्षा ते नाते खूप खूप जवळचे असतात. जवळचे. म्हणजे माझं म्हणणं आहे, की नात्यापेक्षा जर शेजार तुमचा चांगला असेल ना आणि तो शेजार तिथेच मिळतो आणि एक शेजार नाही मिळत, तुमच्या एका प्रसंगाला 10 घरं तुमच्या पाठीमागे उभी असतात. हे मी चाळी संस्कृतीत पाहिलेलं आहे. प्रोमो खूप हिट झाला. एकाच दिवसात हो, हो. 1 मिलियन क्रॉस मिलियन. झालेला आहे. सो हां. तुम्ही काय सांगाल, की तो प्रोमो तुम्ही सुद्धा बघितलेला आहे. काय सगळ्यात जास्त आवडलंय तुम्हाला त्या प्रोमो? त्यातली ना सहज म्हणजे हा प्रोमो म्हणून प्रोमो शूट केलेला आहे असा तो वाटत नाही आणि तो जॉनर की ते जे म्हणतो ना आपण एक सहज प्रेम असतं ना ते प्रेम त्या प्रोमोमध्ये कळतंय. ते जुनं गाणं लागणं गोमू संगतीनं माझ्याबरोबर येशील का असं ते गाणं आहे. ते इतकं सहज आहे म्हणजे अरे असं होऊन जातं. नाहीतर मग काहीतरी एक दोघं एकत्र आल्यानंतर एक छान रोमॅन्टिक म्युझिक लागतं किंवा गाणं लागतं काहीतरी नवीन. तर ते मला तरी ते असं कनेक्ट झालं कारण ते गाणं मला माहिती आहे आणि बहुतेक तेच कनेक्शन्स लोकांना येतील पटकन. नक्कीच ताई, तो प्रोमो बघताना असं वाटतं, की आपण खूप मागच्या काळात सुद्धा गेलोय, कारण हे आपल्या डोळ्यासमोर घडलंय किंवा अनुभवलंय असं जाणवत असतं. सो तुम्ही तुमच्या अशा लाईफमध्ये कोणाच्या म्हणजे फ्रेंड्सच्या वगैरे किंवा असं वाटतंय का तुम्हाला, की याच्या बाबतीत असं घडलेलं होतं किंवा असं काही? नाही ना, माझ्याच बाबतीत घडलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी याच्यातल्या. कारण मी हॉस्टेलला राहायचे, माझा नवरा त्याच्या घरी राहायचा. आम्ही खूप एकत्र भेटायचो. पण आम्ही ना 2-1 वर्ष असेच भेटलो. हं. मग दोघांची नंतर कळलं, की गाण्यांची आवड एक आहे, विषय एक आवडीचा आहे किंवा त्याचे काही विषय इतके तो इंटेलिजंट असल्यामुळे काही विषय ते मला खूप आवडायचे ऐकायला, म्युझिक वगैरेच्या संदर्भात बोलायचा. त्यामुळे ती जशी आमचंही असं काही ठरवून वगैरे सहज प्रेम झालं तसं हे सहज प्रेम आहे. नक्कीच प्रोमो आवडलेला आहे, मालिका सुद्धा आवडणार आहे. थँक सो मच ताई आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? नक्कीच मी सांगेन, की आता माझी एक नवीन मालिका येते सन टीव्ही मराठीवर, तू अनोळखी तरी सोबती, रात्री 9 वाजता. नक्की बघा. तुम्हाला असं वाटेल, की तुम्ही तुमच्या घरातच ही सीरियल चालू आहे. थँक यू.